नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपलं यूट्यूब चॅनल स्नेहकरमध्ये. आता वाजलेत सकाळचे 6 आणि आम्ही निघालो एक स्पेशल ठिकाणी जायला. खूप दिवसांपासून डोक्यात प्लॅन होता की आपण ती जागा एक्सप्लोर करूया, आणि ती जागा म्हणजे कोस्टल कोकण. तर खूप दिवसांपासून प्लॅन केलं होतं की आपण जाऊयात, पण प्लॅन बनत नव्हतं. काल अचानक सकाळी मित्र म्हटलं की चल कोकणात जाऊयात. म्हटलं ठीक आहे, चल जाऊयात म्हटलं. तर आता आम्ही निघालोय, तर चला बघूयात पुढचा प्रवास. तर नमस्कार मंडळी, आता आम्ही आलोय तामिनी घाटामध्ये आणि थांबलोय नाश्त्यासाठी. हॅलो गाईस, तर आता आम्ही पोहोचले हरिहरेश्वर मंदिराच्या तिथे. सो चला मग आपण बघूया आता हरिहरेश्वरचं मंदिर आणि तिथला व्ह्यू तुम्हाला दाखवतेच मी. सांगच नाही तुला कसं वाटतं, कसा झाला प्रवास तुझा? खूप खूप छान झाला प्रवास. झोपून प्रवास झाला? काही पण मी नाही झोपली. झोपून प्रवास केला तुम्ही सगळ्यांनी. हा, तर आपण निघालोय मंदिराकडे, चला. मंदिराकडे निघालोय आम्ही. हे काय? तर मंडळी, हरिहरेश्वर मंदिराला दक्षिण काशी असं पण म्हणतात, कारण इथे भगवान शंकर, भगवान विष्णू आणि ब्रह्मा यांचं एकत्र अस्तित्व आहे असं मानलं जातं. हे मंदिर 16व्या शतकात बांधलं गेलं आहे. तर इथल्या मंदिराची खास गोष्ट म्हणजे इथलं कालभैरव मंदिर हे आहे. इथे पूजा, अभिषेक आणि खास करून रुद्राभिषेक खूप प्रसिद्ध आहे. लोक नवरात्र, शिवरात्री, कार्तिकमध्ये खूप येतात. या मंदिराच्या आजूबाजूला अनेक फूड स्टॉल्स आणि लोकल आयटम्स मिळतात. साईट सीइंग बरोबर इथं स्पिरिच्युअल कनेक्ट खूप जाणवतं. जर तुम्ही कोकणात प्लॅन करत असाल तर हरिहरेश्वर टेम्पल मस्ट व्हिजिट. शांत, सुंदर आणि हिस्टॉरिक. तर आताच आमचं मंदिर दर्शन झालंय. आता आम्ही चाललोय प्रदक्षिण मार्ग करायला. सो स्टे ट्यून. इथे समुद्र अगदी मंदिराच्या मागे आहे. लाटांचा आवाज आणि मंदिरामध्ये वाजणारे घंटा एकदम शांत आणि पॉझिटिव्ह वाईब्स देते. Cheers. आता आम्ही आलोत गणेश गल्लीला. हे मंदिरापासून अगदी जवळच आहे. नुसती बीच आणि मंदिर नाही, तर इथे ॲडव्हेंचर पण मिळते. हा स्पॉट 2 खडकांच्या मध्ये एका नॅरो गल्लीत आहे. इथं असं मानलं जातं की गणपती बाप्पा इथे तप करायचे, म्हणून ह्या जागेला गणेश गल्ली असं नाव पडलं आहे. इथे तुम्ही मागचा व्ह्यू बघू शकता, किती छान वाटतोय. आणखी मजेशीर गोष्ट म्हणजे इथे समुद्राचं पाणी हाय टाईडला आतपर्यंत येतं आणि गल्लीतलं दृश्य अविश्वसनीय दिसतं. इथे शक्यतो हाय टाईडला येणं टाळा, कारण समुद्राचं पाणी अचानक वाढतं. मोस्टली लो टाईडला येणं प्रेफर करा, कारण की तुम्हाला ही जागा एक्सप्लोअर करायला सोपं पडेल. एकंदरीत बघायला गेलं तर हरिहरेश्वर मंदिरानंतर गणेश गल्ली हे परफेक्ट ॲडव्हेंचर स्पॉट आहे. सिनिक, पीसफुल आणि थोडंसं थ्रिलिंग. जर तुम्हाला शांतता आणि ॲडव्हेंचर दोन्ही हवे असेल तर तुम्ही हरिहरेश्वरला नक्की भेट द्या. आमचं आता जस्ट दर्शन झालं. आम्ही तसंच 10:30लाच पोहोचलो होतो इथे हरिहरेश्वरला, आणि दर्शन पण इतकं छान झालं ना, जास्त गर्दी पण नव्हती. आता आम्ही थांबलो जेवणासाठी, तर जेवण करून आम्ही तुम्हाला भेटतो परत.
हे काय करू राहिले बघ, तुम्ही? हेच झाड आहे ते. हे बघ. तोडलं. अरे पण ते जगणार थोडी नाही ते. ते जगायचं काय करत तुला? अरे हे थोडे हे logic बघितलं आहे. तुला हा अतिशय सुंदर असा कोस्टल रोड आहे जो आरवी बीच पासनं दिव्यागरला कनेक्ट होतो. हॅलो गाईज, तर आता आम्ही आलोय आरवी बीचवरती. जेवण वगैरे करून आम्ही डायरेक्टली रिसॉर्टला गेलो दिव्यागरमध्ये. थोडीशी रेस्ट वगैरे केली आणि त्याच्यानंतर आता संध्याकाळच्या वेळेला आम्ही आलो आरवी बीचला. सनसेट बघण्यासाठी आम्ही आरवी बीचला आलोय. तर तुम्ही- तुम्ही बघू शकता की मागे किती छान व्ह्यू आहे. आरवी बीच हा साधारणतः 2-3 किलोमीटरचा लांबट पट्टा आहे. मऊ पांढरी माती आणि हळुवार लाटा ह्यामुळे ते वॉक करण्यास खूप मजा येते. आरवी हे नाव इथल्या गावामुळे पडले आहे. हे एक छोटंसं कोकणी कोस्टल विलेज आहे. इथले लोक खूप सिंपल आणि खूप फ्रेंडली आहेत. इथे बहुतेक लोक सनसेट बघायला येतात कारण की या गोल्डन आवरला इथे कलर्स खूप सुंदर दिसतात. काय करू राहिले तुम्ही? हा, काय करू राहिले? कोणता हाती आहे? हा? आमचा हाती बघा. तर मंडळींनो, मित्रांनो, आमचा हत्ती आता तयार झालेला आहे बघा. ओ वाव, मस्त, नाईस नाईस नाईस. ते पण पायाने काढलेला हत्ती, नट हाताने काढलेला. आम्ही इथे नारळ पाणी प्यायला घेतलं. त्यानंतर आम्ही रिसॉर्टला आलो आणि रिसॉर्टमध्ये लोक मस्तपैकी रेन डान्सचा आनंद घेत होते. तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असला तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.